पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त. आणि कूटस्थू जो अक्षरो, दाविला पुरुष प्रकारो, तेने उपाहिताही आकारो चैतन्या केला. ही 43वी ओवी. त्या अगोदर 41 ओवीपासून 15व्या अध्यायात काय सांगितलं असा विषय निघाला. 42व्या ओवीमध्ये वृक्षाचं रूपक करून ज्या काही परिभाषा केलेल्या आहेत त्या मांडणी करून आता तेच सांगतात की हा जो कूटस्थ आहे तो अक्षर पुरुष, याला अक्षर कोणी केलं तर जो काही उपाधिगत झालेला आहे जीवात्मा किंवा जीव चैतन्य, यांनी ह्याला अक्षर पुरुष माया उपाधीत आणलं. म्हणजे चैतन्यच आहे, पण त्या उपाधीच्या आकारामुळं त्या चैतन्याचे जीव चैतन्य, शिवचैतन्य अशी नावं आली. पाठी उत्तम पुरुष, शब्दाचे करू निमिष, दाविले चोख आत्मतत्व. आता हे 2 पुरुष सांगितले, मग ते समजले, त्यांच्याबद्दलचे योग्य असं ज्ञान झाल्यानंतर याच्याशिवाय असणारा जो काय आहे तो उत्तम पुरुष आहे. तो काय आहे तर तो कोणत्याही उपाधीत गुंतत नाही, या प्रकारची सगळी मांडणी त्या ठिकाणी झाली. आणि तोच आपल्या ठिकाणी आत्मतत्व म्हणून आहे. आत्मविषयी अंतुवट, साधन जे अंगदट, ज्ञान हेही स्पष्ट चावळला. आता त्याच्यामध्ये काय महत्त्वाचा विषय झाला अजून 15व्या अध्यायात, की आत्मा जो आहे तोच आपल्या ठिकाणी अत्यंत काय आहे अंतरंगामध्ये स्थित आहे. पण त्याला जाणून घ्यायचं असलं तर त्याचंच ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे आत्मज्ञानानंच हा प्राप्त होतो, दुसरा कोणता उपाय चालत नाही, हे त्याच्यामध्ये स्पष्ट झालं. म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही, आता गुरु शिष्या दोही स्नेहो ओ लहाना. आता मग ह्या संपूर्ण अध्यायानंतर शेवटी काय झालं की सगळं जे काय आहे ते सांगत आले. आणि मग जे सांगायचं आहे ते सांगून संपलं, कारण ज्ञान सांगणारा हाच अध्याय. आणि या अध्यायामध्ये ज्ञानाची परिपूर्णता झाली. शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं इति गुह्यतमम, हे जे काय आहे मी इदम उक्तम, मी हे गुह्यतम ज्ञान तुला सांगून झालेलं आहे. म्हणजे ज्ञान सांगण्याची जे जे काही प्रक्रिया होत्या ते सगळ्या 15व्या अध्यायात पूर्ण झाल्या. म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही, आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहाना. आणि याच्यातूनच काय झालं की जे ज्ञानप्राप्ती आहे ते ज्ञानप्राप्ती महत्त्वाची आहे आणि श्रीगुरूशिवाय मिळणार नाही. म्हणून काय झालं, ह्या दोघांच्यामध्ये या संबंधातून प्रेम वाढत जातं. एवं ये विषयी कीर, जाणते बुझावले अपार, परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. आता तसं पाहायला गेलं तर सगळं ज्ञान सांगितलं, शिष्यालाही यथार्थ कळालं, काही बोलायचंच उरलं नव्हतं ना, संपला होता विषय सगळा. पण हे सगळं झालं, जे जे जाणते आहेत त्यांच्या ठिकाणी ह्याची काय आहे परिपूर्णता झाली. पण जे मुमुक्षु आहेत त्यांच्या ठिकाणी अजून काही गरजा आहेत, त्यांना त्यातलं काय आहे की काही समजून घ्यायचं आहे. म्हणून मग
त्याच्या पुढं जो काय असणार आता 16वा अध्याय आहे ती काय पुढचं जी मांडणी आहे त्यामध्ये सांगायला सुरुवात केली. त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञो तोच सीमा भक्तीचीही. आता दुसरी गोष्ट काय की मी जो पुरुषोत्तम आहे आणि माझ्या उत्तम पुरुषाला ज्यांनी जाणलं ते कशाने तर ज्ञानानं. ते जे ज्ञानी आहेत ते आता सर्वज्ञ आहेत. त्यांची काय आहे ज्ञानपूर्णता झाली आणि मग ते काय करू लागले माझी भक्ती करू लागले. म्हणजे जसं शेवटच्या श्लोकात सांगितलं तसं त्याच्या अगोदरचा जो श्लोक आहे की ये माम मसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम ससर्व भजबदती माम सर्व भावेन भारत. हे असम्मूढा म्हणजे जे काही ज्ञानी आहेत ज्यांच्या ठिकाणचं आता अज्ञान निघून गेले त्या ज्ञानियानं मला जाणून माझी भक्ती करायला सुरुवात केली. ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानचे बहुतेके वानिले तोषे. तेव्हा या 15व्या अध्यायात जे जे काही भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय जर असेल तर ज्ञानाशिवाय दुसरं काही नाही. आणि ज्ञानानंच उत्तम पुरुष कळतो, ज्ञानानंच उत्तम पुरुषाविषयीची भक्ती निर्माण होते, म्हणून तो विषय तिथं झाला. भरोनी प्रपंचाचा घोटू की जे देखावयाची देखता द्रष्टो आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जेवी. आता ज्याप्रमाणे एकदा का ज्ञानाचा उदय झाला आणि ज्ञान वाढत वाढत गेलं की जो काही समोर दिसत असलेला प्रपंच आहे तो संपतोच, तो त्या ज्ञानानं गिळून टाकला. आता जर काही असेल तर ज्ञानामुळं त्याच्या ठिकाणी या प्रपंचाला पाहणारा असा जो द्रष्टा निर्माण झाला होता तो द्रष्टाही त्या ठिकाणी काय झाला लय पावला. आणि हा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानियानं आपल्या आत्म्याच्या ठिकाणी एकरूपता धारण केल्यामुळं आनंदा साम्राज्यी पाटू. आता तो जर काही असेल तर आनंदरूपी सम्राट झाला आणि त्याच्या ठिकाणी काय आहे आता जीवपणाचं काही राहिलं नाही बंधन. तो आनंदात परिपूर्ण असा एकरूप झाला, आनंदच उपभोगू लागला. एवढी ह्या लाठेपणाचा उवाओ आणू नाहीच म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. आता एकंदरीत पाहायला गेलं तर हा जो काही आहे याच्या ठिकाणी आता हा सगळ्यात मोठेपणा प्राप्त झाला. कारण परमात्म स्वरूपाचं म्हणजे ज्याच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्यापेक्षा अजून कोण मोठा असेल असा जो काही आहे. आता त्यानं काय हे सगळं प्राप्त करायला काय केलं सम्यक ज्ञानाचा राव म्हणजेच शुद्ध ज्ञान जे आत्म्यालाच दाखवतं असं जे ज्ञान आहे ते त्याने काय केलं प्राप्त करून घेऊन त्याचा तो पूर्णत्वानं मालक झाला, राजा झाला. हेच त्याने उपाय शोधले म्हणून तो आनंदाच्या ठिकाणी एकरूप झाला. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तिही तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. तेव्हा काय केलं वाटचाल करणारे असे जे होते की ज्यांना आत्मभेटीची ओढ लागली होती ते जिज्ञासू. आत्म्याशिवाय दुसरं काही नको असं ज्याच्या अंतःकरणात झालं होतं त्यांना आत्मप्राप्ती झाली म्हणजे त्यांचं चित्त शांत झालं. तीही तोषलेनी चित्ते. आता त्यांचं चित्त शांत झालं म्हणून त्यांनी जर काय केलं असेल तर ह्या ज्ञानाची महती किती श्रेष्ठ आहे हे कळाल्यामुळं आपला जीवपणा त्याच्यावर ओवाळून टाकला. आता जर काही असेल तर जीवपणाची त्यांना गरजच नव्हती म्हणून तो ओवाळून टाकला. आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. एकंदरीत कोणती गोष्ट आहे
की आता सामान्यतः सुद्धा आपण पाहतो की जे जीवाला गोड लागतं, आपल्याला जे अगदी काय आहे छान वाटतंय, गोड लागतंय, त्याचंच प्रेम आपण धरतो. इथं तर आत्मस्वरूप म्हणजे स्वतःचं स्वस्वरूप आहे. आणि ह्या स्वस्वरूपाची आवड एकदा लागली की जितकं आनंदानं आणि आत्म्याच्या जवळ जाईल तितका तो पुढं काय करील, तर त्या आत्म्याविषयीच प्रेम जागं करील. मग आत्म्याचं प्रेम म्हणजे निरुपचारी प्रेम, असं प्रेम त्याच्या ठिकाणी वाढेल. म्हणून जिज्ञासूचा पैकी ज्ञानी प्रतीती होय ना जवनिकी तव योगक्षोमो ज्ञानविखी स्फुरेल की. आता जे काही जिज्ञासू आहेत त्यांनी काय केलं, विचार केला की हे जे काही असं ज्ञान आहे, आत्मज्ञान, हे सहजासहजी मिळेल काय, आपल्या अनुभवाला येईल का, हे आपल्याला प्राप्त करता येईल का, अशा तऱ्हेचा प्रश्न त्यांच्याजवळ उभा राहिला. आणि मिळालंच तर ते आपल्याला सांभाळता येईल का. योगक्षेमो ज्ञानविखी, हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तरी आपल्याला सांभाळता येईल का, त्याचं आपल्याकडून काय आहे योग्य प्रकारे पुन्हा वाढ स्फुरेल की, हे टिकल का, अशी त्या शंका त्या जिज्ञासूला येऊ लागली. अजून ज्ञानप्राप्ती नाही तोपर्यंत ज्ञानाचा अवघडपणा कळतो. आणि हे अवघड आहे पण मिळेल का आपल्याला, बरं मिळालंच तर आपण सांभाळू शकू का त्याला, असं ज्ञान आपल्याजवळ आपल्या अंतःकरणात स्थिरावेल का. म्हणून तेच सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन, झालिया वृद्धियज्ञ घडेल केवी. आणि आता तेच जसं मागच्या ओवीत आलं तेच आता सांगितलं की हे प्रकारचं सम्यक ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आमच्या ठिकाणी प्राप्त होईल का, आणि झालं तर ते त्याच्या पुढं वाढत जाईल का, त्या वाढण्यासाठी जे काही लागणार आहेत ते प्रयत्न पुन्हा आमच्याकडून घडतील का काय. का उपजोची जे न लाहे ते उपजलेही आव्हाटासूये, ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. आता काय आहे, थोडंसं ज्या काही शंका असतात, ज्याविषयी आपल्या ठिकाणी काही संदेह असतात, त्याचंच वर्णन आता या 2-3 ओव्यात आलं. अजून तर काय ज्ञान उत्पन्न झालंच नाही, म्हणजे जे उपजलेची, का उपजलेची जे नाही, अजून ते प्राप्त झालं नाही. प्राप्तीला काय आहे की जे नल आहे अजून मिळालंच नाही. जर मिळालंच आणि असलं एखाद्याला थोडंफार मिळालं तर अजून पूर्ण ज्ञान मिळायच्या आधीच तो दुसरी वाट धरतो. म्हणजे काहीतरी थोडं झालं की आडवाट काय आहे, कुठलंही दुसरं काहीतरी ठरवतो आणि त्या ज्ञानाचा मी ज्ञाता असं समजून अहंकार धारण करतो. थोडंफार त्या ज्ञानानं त्याला काय बोलता येऊ लागलं तर मी प्रवचनकार, मी कीर्तनकार, मी आमका करणारा, हे सगळं त्याच्या ठिकाणी उभं राहतं. आणि तेच त्याच्या ज्ञानाविरुद्ध काय आहे हे जाणावे, ते त्याच्या ज्ञानाला अडचण करणार आहे. तेव्हा ज्ञानाला अशा तऱ्हेनं अडचणीत आणणारं तेच ज्ञान अहंकारानं बाधित होणारं असं काय आहे त्याच्याविषयी तुला आता सांगतो. मग जाणतया जे वीरू तयाची वाट पाहती करू, ज्ञाना हित तेची विचारू सर्व भावे. तेव्हा जे जाणते असतात ते जाणते काय करतात, योग्य वाट कोणती, त्या वाटेनंच कसं जावं, आणि गेलो तर ज्ञानाचं हित, ज्ञान काय हित साधून देतं, त्याच्यासाठी काय करावं याचाच विचार करतात. या संबंधी जे कोणी असतील त्यांना ते जाऊन विचारतात आणि आपला सर्व भाव त्या ज्ञानावरच टिकवतात. ऐसा जिज्ञासू तुम्ही समजती, भावो जो धरिला असे चित्ती, तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली जेल. तेव्हा आता जे जिज्ञासू आहेत, ज्यांना ज्ञानप्राप्तीची इच्छा आहे आणि ज्ञानप्राप्ती होण्याकरता अंतःकरणात त्यांनी भाव धारण केलेला आहे, असे जे आहेत त्यांना त्यांचं ज्ञान कसं मिळेल, मिळालं तर ते कसं टिकल,
त्याच्या ज्ञानाला आडवाट प्राप्त होणार नाही, ज्ञानाला विरुद्ध असं काही होणार नाही. आणि झालं तर काय असतं विरुद्ध, म्हणजे या संबंधी जे काही असेल ते भगवंत आता पुढं बोलणार आहेत. ज्ञानासी सुजन्म जोडे, आपुली विश्रांती ही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे, सांगी जैल दैवी. एकंदरीत जिथं ज्ञान उत्पन्न होतं, जन्माला येतं, त्या ठिकाणी ज्ञान काय आहे की त्या अंतःकरणात स्थिरावू लागतं. आणि नुसतं नाही, ते ज्ञान असं प्राप्त होऊ लागलं की ज्ञानप्राप्तीनं आता तिथं त्याचं समाधान होऊ लागलं, त्याचं चित्त विश्रांती पाहू लागलं. आत्तापर्यंत चित्त काय आहे, विषयाच्या मागं धावत असल्यामुळं सतत चित्ताची काय हाव निर्माण होत होती, पळापळीच त्या चित्ताची, हे की ते विषय, तो विषय की तो विषय. आता ज्ञानानंतर चित्त स्थिर झालं, मन स्थिर झालं किंवा अंतःकरण स्थिर झालं. असं जे काही स्थिर होत असतं ते कशानं, तर त्याच्याकरता त्या ज्ञानाला प्राप्त करून घेणारं, ज्ञान टिकवणारं असं जे काही आहे त्याला काय म्हणलं आहे, तर त्याला दैवी संपत्ती असं म्हणलं आहे. म्हणून ज्यांनी दैवी संपत्ती प्राप्त करून घेतली त्याच्या ठिकाणी हे ज्ञान येतं आणि त्याच्या ठिकाणी हे ज्ञान टिकतं. तेव्हा दैवी संपत्ती प्राप्ती ही पूर्वभूमिका आहे. याच्यातून ज्ञानप्राप्तीकडं जायचं किंवा ज्ञान त्याने मिळतं आणि ते ज्ञान टिकतं सुद्धा. अशी जी काही आहे दैवी संपत्ती, त्यासंबंधी जो काही असेल की याला दैवी संपत्ती म्हणतात, त्याला म्हणतात, अशी जी लक्षणं आहेत, ह्या लक्षणानं ज्याचा स्वभाव तयार झाला आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञान टिकतंही. आणि ज्ञानाचे नि कामाकारे, जे रागद्वेषादी दे थारे, ती आसुरिये घोरे करील रूप. आता दुसरे दाखवले की ज्ञान मिळालं, थोडंफार मिळालं आणि त्या ज्ञानातनं त्याच्या ठिकाणी अशा तऱ्हेचा अहंकार आला की मग कोणाला जवळचं म्हणायला लागला आणि कोणाला काय वाईट ठरवायला लागला. म्हणजे कोणावर प्रेम करतो तर कोणाचा राग करतो, हे स्पष्ट होऊ लागलं. ह्याचाच अर्थ त्याला सगळीकडे भेदच दिसू लागला. हे ज्ञान त्या भेदानं काय करू लागलं, तर जे काही असतील ज्ञानी त्यांना जवळ घ्यायचं, आणि जे अज्ञानी असतील, ज्यांना काही कळत नाही, तुम्हाला काय ह्यातलं कळत नाही, तुम्हाला हे जमणार नाही, तुम्ही काय ह्याचे अधिकारी नाही, असा म्हणून त्यांचा द्वेष करणारा जो कोणी असतो, असं ज्याच्याकडं आहे त्याला म्हणायचं आसुरी संपत्ती. ते घोर आहे, म्हणजे अत्यंत भयानक अशी संपत्तीसुद्धा दुसरी, म्हणजे एक ज्ञानप्राप्ती होईल आणि ज्ञान टिकल, त्याला काय म्हणायचं, दैवी संपत्ती. आणि जे ज्ञान प्राप्त झालं पण एवढ्या तेवढ्या ज्ञानानंच दुसरंच काहीतरी करू लागला, दुसऱ्याचा रागद्वेष करू लागला, तर ती आसुरी संपत्ती, त्याचंही वर्णन आता इथं करणार आहेत. सहज इष्टानिष्ट करणी, दोघीची या कौतुकिणी, हे नवमाध्यायी उभारणी केली होती. तेव्हा मग इष्ट अशी संपत्ती कोणती, तर दैवी संपत्ती. अनिष्ट अशी कोण आहे, तर आसुरी संपत्ती. म्हणजे ह्या दोन्ही संपत्ती ज्या आहेत त्यांचं यथार्थ वर्णन करायचं आहे. पण तत्पूर्वी हाच विषय 9व्या अध्यायात झाला आहे. 9व्या अध्यायातसुद्धा त्या ठिकाणी 12 आणि 13 श्लोकामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा विषय तिथं मांडणी झाली, पण तो विषय तेवढाच तिथं राहिला, त्याचा उकल, त्याचा तपशील काही झाला नाही. तेच साऊमा घ्यावा उवावा, तव ओढवला आन प्रस्ताव, तेच साऊमा घ्यावा उवावो, तव ओढवला आन प्रस्ताव, तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे. आता थोडंसं काय आहे, परिहारही दिला की 9व्या अध्यायात हेच सांगायचं म्हणून आम्ही विषय काढला, पण दैवी संपत्ती सांगता सांगता महात्म्यांचं वर्णन आलं आणि महात्म्यांच्या वर्णनामध्ये रंगून गेलो, म्हणजेच दुसराच विषय जागा झाला आणि हे जे सांगायचं होतं ते मागं राहिलं. कोणतं,
आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती हे विषय मागं राहिले, ते आता या अध्यायात पूर्णतः सांगणार आहे. तया निरूपणाचे नावे अध्यायपद 16 लावणी पाहता जाणावे मागिलावरी. तेव्हा हा जो काही आता विषय निर्माण झालेला आहे तो विषय या ठिकाणी काय करायचा आहे, प्रतिपादित करायचा आहे. आणि तो प्रतिपादित करण्याकरता हे जे दोन्ही ठिकाणचे आहेत म्हणून यांचं वर्णन करणारा हा जो अध्याय आहे त्या अध्यायाला 16वा अध्याय म्हणायचं. आणि तिथं दैवी संपत्ती हेच त्या अध्यायाचं नाव पडलेलं आहे. मग दैवी आसुरी संपत्ती असे जे काही वर्णन जे आहे ह्याच्यामध्ये येणार आहे त्या नावाने असलेला हा 16वा अध्याय त्याच दोन्ही संपत्तीचं वर्णन करणार आहे. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाचा हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही. तेव्हा आता जर काही असेल तर ते वर्णन हित तर येतच आहे, पण कोणत्या संपत्तीनं हित होईल आणि कोणत्या संपत्तीनं अहित होईल. आता हित आणि अहित म्हणजे कोणतं, तर एक संपत्ती ज्ञान संपादन करते म्हणून हित आहे, कारण ती ज्ञानानं आपल्याला आत्म्याच्या घरात नेऊन ठेवणारे, आत्मसुख प्राप्त करून देणारे, आत्माचा सुखप्राप्ती किंवा आनंदप्राप्ती होईल. आणि दुसरी आहे ती अहिती, तिच्या ठिकाणी अहित आहे, ती स्वतःचंही नुकसान करील आणि जे जे जवळ येतील त्यांचंही नुकसान करील. म्हणून मग या दोन्ही गोष्टी एक कशी आहे. आता ह्या दोन्ही का सांगावं लागल्या, त्याचं कारणही एक तुम्हाला प्राप्त करून घ्यायची म्हणजे हे पाहिजे ती वस्तू आहे, दुसरी त्याज्य वस्तू आहे. तिच्या ठिकाणी काय करायचं आहे, ही घेऊ नका. आता जे घेऊ नका म्हणण्याकरता सुद्धा जसं एखादा कापड दुकानदार असतो आणि मग तो साड्या दाखवायला लागला म्हणजे म्हणतो हे बघा ही पैठणी घ्या, ही एवढ्या एवढ्या रुपयाची, आणि म्हणतो हे का ही आता तिच्यासारखाच रंग तिच्यासारखीच असते. एक वेळ तिचा रंग थोडाफार खुललेला आहे पण म्हणतो ही नका घेऊ, म्हणते हिच्यापेक्षा ही चांगली दिसतील. अहो म्हणले एका धुण्यात ही पांढरी होईल, ही चांगली, म्हणून तुम्हाला मग ह्याने ही का ठेवली तर ही किती चांगली हे सांगायला. तसं आसुरी संपत्ती सांगता कशाला, जर हे का नकोच आहे जवळ तर म्हणजे ह्याच्याशिवाय तुम्हाला दैवी संपत्तीचं महत्त्व कळणार नाही. जसं रामायणात आपण पाहतो की राम 14 वर्ष वनवासात आहेत, फळं खातात, कंदमुळं खातात, आणि तिकडं रावण हा घागरीच्या घागरी दूध पितो, तूप पितो, केवढं तरी त्याला सगळं आहे ऐश्वर, पण रामाने त्याला मारलं कारण हा इतका बलवान आहे तरी राम त्याला मारू शकतात. हे रामाचं महत्त्व सांगायला रावणाचं महत्त्व आहे सांगितलं. तसं झालेलं आहे. आसुरी संपत्तीसुद्धा इथं सांगितलेली आहे. जे मुमुक्षु मार्गीची बोळावी, जे महारात्रीची मोहरात्रीची धर्मदिवी, ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. एकंदरीत जी मोक्ष मार्गात निघालेले जे आहेत त्यांच्यासाठी त्यांना काय आहे की जे जे काही लागतं, की जसं पाठीराखी असते, एखादी नवरी आली म्हणजे तिला पाठराखण येते, तसंही पाठराखण कोण आहे तर ते आहे तिने काय केलं तर जे काही मोह आहे ती मोह, आणि ते मोहरूपी एक रात्रच आहे, आणि त्या मोहरात्राला जर आपल्या ठिकाणी दिवा लावलेला असेल तर रात्र काय करते, मग उजेड राहील ना, म्हणून धर्मदिवी. तेव्हा दैवी संपत्ती हे धर्मच आहे. आणि जसं रानातून सुद्धा जायचं असलं अंधाऱ्या रात्री आणि हातात स्मशाल किंवा दिवटी असली तर सगळा रस्ता दिसल, म्हणून मग ह्या रस्त्याला निघालेले जे मुमुक्षु आहेत त्यांना या मोहरात्रीतून वाट काढून देण्याकरता ही दैवी संपत्ती सांगितली. ते ऐका. जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे. तेव्हा एक पदार्थ
त्याला दुसरा पोषक असतो, एका पुढे एक पोषक आहे, त्याच्यानंतर दुसरा पोषक आहे. म्हणजे एका पदार्थाच्या विरुद्ध दुसरा नाही, एक पदार्थ त्याला उपयुक्त दुसरा आहे, त्याला उपयुक्त दुसरा आहे. असे जे सहकारी एकमेकाशी असतात, एका पदार्थाने दुसऱ्या पदार्थाला सहकार्यच करायचं, त्यांनी त्याला सहकार्य करायचं, किंवा सगळ्या पदार्थाच्या समूहानं एकमेकाला सहकार्य करायचं. असे जे पदार्थ, अशा ज्या वस्तू एकत्र केलेल्या असतात, अशा वस्तूचा जो समूह असतो त्याला संपत्ती म्हणतात. संपत्ती म्हणजे काय की आहेत पण त्या एकमेकाला पूरक अशा आहेत वस्तू, पूरक असणाऱ्याच वस्तूचा जमाव करणं तेच आहे. आता एका वस्तूच्या विरुद्ध दुसरी वस्तू, त्याच्या विरुद्ध दुसरी वस्तू, म्हणजे एक वस्तू मिळवल्यावर दुसरी मिळवली की पहिल्याची हानी करते, पुन्हा तिसरी मिळवल्यावर दुसरीची हानी करते. अशी वस्तू अशा ज्यांनी जमा केले ते आसुरीत, पण ज्यांनी अशा तऱ्हेचे वस्तू गोळा केल्यात की जे एकमेकाला पूरक आहेत आणि त्यांच्यामुळं काय होतं तर वाढच होते, याला दैवी संपत्ती असं म्हटलं जातं. आणि अशी संपत्ती गोळा करणं आपल्यातसुद्धा काय आहे की जे संपत्ती गोळा केली जाते त्या संपत्तीनं आपल्या ठिकाणी उपभोग घेता येईल. बाह्य संपत्तीसुद्धा जे काय लागतं, धन लागेल, कपडे लागतील, घर लागेल, घरातले असणारे जे काही नित्य उपयोगी साहित्य लागेल ते आपल्याला उपयोगीच राहील ना. त्यातलं जर एखादं साहित्य आपल्याला त्रासदायक होत असेल तर आपण ते बाजूला करतो, पण जे जे उपयोगी तेच घेतो. तसं जे काही असं ह्या परमार्थामध्ये ज्ञानाला उपयुक्त लागतं अशा ज्या गोष्टी गोळा केल्या जातात त्यालाच दैवी संपत्ती असं नाव आलेलं आहे. ते दैवी सुखसंभवी तेथ दैवा गुणा एकोपजीवी झाली म्हणून दैवी संपत्ती हे. आता दैवी का नाव दिलं त्याचं थोडं स्पष्टीकरण केलं की ज्यामुळं तुमचं दैव आणि तुमचे गुण याच्या ठिकाणी काय होईल, एकोपजीवी. आता मनुष्याचं काय असतं, त्याचं दैवच, त्याचं नशीब काहीतरी असतं असं तसं, आणि मग त्याचे गुण त्याला त्याच्या विरुद्ध करायला लावतात आणि त्याला नुकसानीत आणतात. काय होतं, प्रारब्धात नुकसान व्हावं हे होतं आणि ते कसं होईल, त्याला गुणपूरक असतात. पण इथं मात्र दैव हे सुदैव आहे, नुसतं दैव नाही, चांगल्या प्रकारचं आहे. आणि त्याला जे काही अंतःकरणात ते गुण आहेत ती त्याचं दैव वाढवणारीच आहेत, म्हणून त्याला दैवी असं म्हटलेलं आहे. एकोपजीवी, दोघांच्या ठिकाणी एकच तत्व निर्माण होईल, गुणाचं आणि दैवाचं, असं ज्या ठिकाणी होतं म्हणून त्याला दैवी संपत्ती अशा तऱ्हेचं काय नाव आलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.